हॅलो एव्हरीवन, मी आली आहे ओरादियामधील सिटी हॉल टॉवर पाहायला। सर्वात आधी तिकीट काढले आणि सुरुवात झाली टॉवरवर जाण्याची। ओरादियाच्या सर्वात महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक सिटी हॉल टॉवर आहे। हे टॉवर 1902 ते 1903 च्या दरम्यान बांधलेले आहे। या टॉवरची इमारत ही यू अक्षरासारखी दिसते आणि त्यामध्ये एका बाजूने हे टॉवर आहे, ज्यामध्ये त्याच्या सर्वात वरच्या भागावर घड्याळ सुद्धा लावलेली आहे। या टॉवर मध्ये छोटेसे म्युझियम सुद्धा लावलेले आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि पोस्टर लावलेले आहेत। त्या पोस्टरवर त्यांचा इतिहास आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन सुद्धा आहे। या टॉवरला एकूण 4 लेवल आहे आणि हे टॉवर जवळपास 50 मीटर उंच आहे आणि टॉवरच्या सर्वात वरच्या भागावर जाण्यासाठी तुम्हाला जवळपास 250 पायऱ्या चढाव्या लागतात। टॉवरवर चढताना तुम्हाला टॉवरच्या भिंतीवर ओरादिया सिटीचे जुने फोटो लावलेले सुद्धा दिसतात। त्यामध्ये त्याबद्दलची माहिती लावलेली आहे। त्यासोबतच टॉवरची माहिती सुद्धा इथे लावलेली आहे। टॉवरच्या पहिल्या लेवलवरती घड्याळांची यंत्रणे आहे, त्याला मदर क्लॉक असे नाव सुद्धा दिलेले आहे। टॉवरच्या दुसऱ्या लेवलवरून तुम्हाला 33.85 मीटर उंचीवरून ओरादिया सिटीचा विहंगम दृश्य दिसते आणि हा व्ह्यू दिसायला अतिशय सुंदर असा आहे। टॉवर चढत असताना तुम्ही जर थकले तर तुम्हाला इथे बसण्याची व्यवस्था सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। टॉवरच्या तिसऱ्या लेवलवर जी 40.25 मीटर उंच आहे, बाल्कनीच्या भिंतीवर अनेक प्रकारच्या अवाढव्य फंक्शनल हॅमर बसवलेले आहेत, जे प्रत्येक 15 मिनिटांनी 3 वेळा धडकतात। सर्वात शेवटची लेवल ही पर्यटकांना सर्वात आवडणारी आहे, कारण यावरून सिटीचा व्ह्यू पूर्णपणे दिसतो। परंतु जागा छोटी असल्यामुळे एका वेळी फक्त 5 लोकांनाच इथे प्रवेश मिळतो। त्यासोबतच इथे दुर्बीण सुद्धा उपलब्ध आहे, जेणेकरून शहराच्या मध्यवर्ती भागातील इमारतींचे बारकाईने निरीक्षण करता येईल। अतिशय सुंदर असा व्ह्यू हा टॉवरच्या सर्वात वरच्या लेवलवरून तुम्हाला पाहायला मिळणार। त्यासोबतच टॉवरच्या सर्वात वरच्या भागावर कंट्रीचा फ्लॅग सुद्धा लावलेला आहे। त्यासोबतच इथे वेगवेगळ्या शहरांचे किंवा कंट्रीचे डिस्टन्स सुद्धा लिहिलेले आहे। तुम्ही बघू शकता न्यू दिल्लीचे सुद्धा इथे लावलेले आहेत, किती डिस्टन्स आहे तर।